नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ. आपण आज हरिविजय ग्रंथाचा 5वा अध्याय बघणार आहोत. 4थ्या अध्यायाच्या अखेरीत आपण पाहिलं की पुतनेचे प्राणहरण केलेले आहेत कृष्णाने, विष सगळं शोषण करून स्तनपानाच्या निमित्ताने. आता ह्या पुढे कथेत काय होतं ते आपण बघूया. आपल्या प्रथेप्रमाणे प्रथम 5 ओव्या वाचूया. श्री गणेशाय नमः. जय जय जगदुंकुरकंदा सत्यज्ञाना श्री ब्रह्मानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती अभेदा जगद्वंद्या श्रीहरे. जय जय गलित भेद अखिला परमपुरुषा अति निर्मळा. अनंत कोटी ब्रह्मांड पाळा तुझी लीला अगम्य. नमो अनंग दहन प्रिया अनंगा सकलांगांग चालका श्रीरंगा. निर्विकारा निर्द्वंद्वा भंगा अक्ष अव्यंगा जगद्गुरु. नमो महामाया अधिकारणा जय वेद निलया वेदलक्षणा. अविनाश तू वैकुंठ राणा विष पिऊनी अक्षय. 4था अध्याय संपता तेथे पुतना शोषिली जगन्नाथे. यशोदाकडे घेऊन कृष्णा ते सद्गद झाली सप्रेम. 5व्या ओवीतच त्यांचे जे दृष्टांत आहे किंवा स्तुती आहे ती संपली. 5व्या ओवीतच अध्यायाला त्यांनी सुरुवात केलेली आहे पुढच्या. आणि आधी आहे ते फक्त कृष्णाला दिलेले अनेकानेक नावं आहेत. ह्या हरिविजयमध्ये मनात येतं की ह्या सुरुवातीच्या ओव्यात जी कृष्णाला नावं दिली आणि पुढे अख्ख्या अध्यायामध्ये ती लिहून काढली तर सहस्त्र नावं होऊ शकतील. विष्णूची सहस्त्र नावं आहेत तशी निश्चित. हा प्रयत्न करायला हरकत नाही. असो, आता पुतना मारली गेली आधीच्या अध्यायात. परत यशोदेला तेच वाटलं की फार मोठं अरिष्ट टळलं. कशी सुंदर दिसून आली होती ना, मला विश्वासच वाटला नाही. आणि काय देह आहे बघा हिचा, खरा मूळ रूप कसं आहे, चटकीण अक्षरशः म्हणजे मायावी आहे ही. एकीकडे यशोदा खूप स्पुंदून रडतीये, एकीकडे तिला खूप आनंद झाला आहे. कृष्णाला अगदी जवळ घेतलाय. आणि असं घडलं होतं कारण हे सगळं घडलं तेव्हा नंद नव्हता घरात. तो गेला होता कर द्यायला मथुरेला. तो दारात आला, बघतो तर एवढं थोडं पुतनेचं प्रेत पडलाय. ते कोणाला हलतच नव्हतं. मग सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ते प्रेत त्याचे तुकडे केले, हात तोडले, पाय तोडले, अक्षरशः वृक्ष शाखा तोडायत असं वेगवेगळे तुकडे केले. तेव्हा ते तुकडे कसे तरी ओढत त्यांनी गावाच्या बाहेर नेले आणि मग तिथे शरण रचून तिथे तिचा देह जाळण्यात आला. एक चमत्कार घडला तेव्हा. जसजसा देह जळला, अग्नी खूप प्रचंड अग्निशिखा तीव्र अशा पेटल्या, तसतसा तिथेच अद्भुत सुगंध पसरला. लोक चक्रावले, सांगितलं ना हरीची तुम्ही आपण प्रत्येक लीला ऐकू ना तर आपण भ्रमितच होतो, कळतच नाही की एवढ्याशा देव म्हणजे एवढंसं ते बाळ आहे आणि काय काय लीला त्यांनी केल्या. म्हणून रामविजय आणि हरिविजयमधला हा फार फार मोठा फरक आहे. ह्याच्या जन्मा आधीपासून त्याच्यावर संकटही आहेत. ती त्याने अगदी लहान असताना ती म्हणजे लढला आहे त्या संकटाविरुद्ध. आणि एकीकडे असे चमत्कार दाखवले की हे मायावीच, हे सहज सामान्य माणसाला जीवनातली घटनाच नाही, जमणारच नाही. तसं आता इथं झालं की एवढी ती राक्षसी तिच्या स्तनातनं सगळं विष शोषून घेतलं कृष्णाने, तरी तो जिवंत आहे हे सगळ्यांना आश्चर्य. आणि ती जी इतकी राक्षस होती ती जाळली तर तिच्या प्रेताच्या जळण्यातून सुगंध येतोय. तर कवीच मात्र असं म्हणतात की तो सुगंध अशाच करता आला की अहो शेवट कितीतरी वेळ तिच्या हृदयी क्रीडेला जगन्नाथ ती प्रीती नाही. आणि त्यामुळे तिचं शरीरातलं सगळं शोषून घेतल्यानंतर अंतर्बाह्य संपूर्ण तोच व्यापलेला होता तिच्या हृदय मंदिरात. आणि त्यामुळे तिच्या देहाला एवढा सुगंध आला. म्हणजे बघा की आपल्याशी वैर करणाऱ्याचं सुद्धा कल्याण करणं ही वृत्ती ठेवूनच कृष्णाने त्या वैराचं म्हणजे त्यामुळे त्याच्या मनातलं वैरच संपवलं ना. प्रत्येक घटना अशा आहेत की तो वैरी मारला आहे, त्यामुळे जगाला उपद्रव करणं बंद झालं, जगाचं संरक्षण केलं, संत सज्जनांचं संरक्षण केलं. पण त्याला मारताना त्या स्वतःच्या हातनंही मरण दिलं. आणि नेहमीच अशा अचंबित गोष्टी केलेल्या आहेत की त्यामुळे त्याचा नक्कीच उद्धार झाला. त्याच्या मनातलं ते वैर संपलं देह सोडताना. पुढच्या जन्मी तो परत शत्रू नाही होणार अशी अवस्था. असो, नंद आला धावत आणि तिला म्हणाला, बाई आता तरी तू तिला जरा सुद्धा विसंबू नकोस, कृष्णाला विसंबू नकोस. तेवढं मोठं विघ्न टळलं. परत त्याने हे थोडलं दान पुण्य केलं, ब्राह्मणांना बोलावलं, अन्नदान केलं, सोनं जमीन गाई भरपूर दान केलं त्यांनी. असं म्हणाला अगदी दास बुडता बुडता वाचलाय खरोखर. आणि एकीकडे पुतनाला मात्र मोक्ष मिळालेला आहे. इकडे कंस खूप घाबरला तिला मोक्ष मिळालेला कळल्यावर.
तो म्हणाला वैरी तर आता मोठा होत चाललाय, जसं आपण सुरुवातीला पाहिलं अग्नी थोडा आहे तोवर विझवावा असा त्याच्या मनात विचार आलेला, पण 2 शत्रू तर मारले कृष्णाने. आता म्हणे पेटच चालला वैश्वानर मग नाटोपे विझविता. वाटे क्षयरोग लागला, काळासारखं गिळतो मला, असं तो घाबरून गेला. अशा वेळेला त्याच्याकडे एक दैत्य आला, त्याचं नाव शकटासूर. आणि तो म्हणाला तू घाबरू नकोस, मी मोठा गाडा बनवू शकतो प्रचंड असा. त्या एवढ्याशा कृष्णावर मी घालेन कोणाचं लक्ष नसताना आणि त्याचा चक्काचूर करून येईन. कौसाला आनंद झाला, त्यांनी पाठवलं त्या शकटासुराला. इथे काय घडलं गोकुळात की नुकताच हा कृष्ण केवढा होता बघा. कृष्ण आता कलथला 4व्या अंगावरी म्हणून नंदानी वस्त्रभूषण ब्राह्मणांना बोलून दिली की अरे वा हा वळायला लागला, अरे वा हा रांगायला लागला. आपल्याला पण असतं ना, ते बाळ जेव्हा पहिलं एखादी गोष्ट करतं तर आपल्याला प्रचंड आनंद होतो आणि आईवडिलांना तर ते बघताना म्हणजे अगदी स्वर्ग सातात आला का वाटतो. नंद यशोदेची आत्ता तीच अवस्था झाली होती या कृष्णाची सगळी लीला बघून. आणि आता छोटासा कृष्ण आहे, त्याला एक दिवस सकाळी सूर्याचं ऊन मिळावं कोवळं म्हणून अंगणात आणून एक छोटासा मंचक ठेवून त्याच्यावर झोपवलं यशोदेनी आणि त्याच्या अंगावर वस्त्र घातलं. ह्यालाही कवींनी इतका सुंदर दृष्टांत दिला. ते म्हणाले जगाचे कवच जगत जीवन माया त्याचे घाली पांघरून. शेवट आईचं हृदय कसं असतं ना, हा तर अख्ख्या जगाचं कवच आहे, त्याला काय तुम्ही पांघरून घालता, पण ती घालते. असं सोडून ती गेली कामाला निघून, नंद गेला बाहेर. ह्या शकटासुरांनी ती संधी साधली आणि तो मोठा गाडा बनून एकदम अचानकपणे त्याच्यावर लोटून आला. असा की हरी रगडला गेला पाहिजे म्हणून तो चढला त्या पाळण्यावर. त्याचा शकट म्हणजे तो जो काही गाडा होता तो चढायला लागला. हा पलंगावर बसलेल्या कृष्णाने, लहान मुल कसं आपण बघा उतारणं झोपून हातपाय सायकलिंगसारखं हलवत असतं, सारखं स्वस्थ राहत नाही कधी लहान मूल, असं स्वस्थ बसून बघते असं कधी होतच नाही, वळवळ. तसं हा नुकता रांगायला लागलेला. त्याने आपल्या हातापायाची अशी काही सायकल केली की पायाची लाथ लागली त्या शकटासुराला. त्याच्या लाथेनीच तो तिथल्या तिथे गतप्राण झाला म्हणे शकटासूर. मग जसं आपल्याला आधीच्या रामाच्या अवतारात पायाची माती लागली आणि अहल्येचा उद्धार केला नाही का, तसा इथे शकटासुराचा जणू उद्धारच केला त्यांनी आपल्या चरणस्पर्शाने. पण त्याच्या एका लाथेने चुरा झाला आणि बाहेरून नंद आला. बघतो तर मोठा गाडा पडलाय कृष्णाजवळ आणि त्याचं नुसतं चूर्ण झालेलं आहे आणि कृष्ण मस्त खेळतोय आपला त्या मंचकावर. परत आई धावत आली, सारखी म्हणजे कृष्णावर विघ्न येतात, काय झालंय कळत नाही, किती दृष्टी काढल्या, किती काय गंडे दोरे बांधले तरी विघ्न सरत नाही. हा इतका सुंदर दिसतो ना, त्याला संपायला जण लोक टपलेले आहेत. त्यांनी नंदाने सांगितलं असनी शयनी भोजनी विसंबू नको चक्रपाणी. दृष्टांत आध्यात्मिक काय, जागृती सुषुप्ती स्वप्नी विसंबू नका. जर ईश्वराला या तिन्ही अवस्थात तुम्ही विसंबला नाही त्याचं स्मरण केलं तर तुर्यावस्था केव्हाच प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारे दळटा कांटा तू त्याला सोडू नकोस असं नंदाने अगदी बजावलं तिला. आता परत इकडे शकटासूर गेल्याची बातमी आली. कळेच ना कौसाला घेता, पण काय करावं. काही वेळ आता विचारातच घालवायचा असं त्याच्या मनाने ठरवलं. इकडे गोकुळात मात्र सगळा आनंद होता. तो आपण सगळे अगदी छोट्या छोट्याशा अशा घटना छान अध्यायात आहेत की म्हणे हा बळराम आणि कृष्ण दोघे असे दिगंबर होऊन इकडे तिकडे हुंदडत आहेत, गोठ्यात जात आहेत, गोठ्याची सगळी माती लावून घेत आहेत अंगाला आणि तसे मातीने माखलेलेच येऊन यशोदा आणि रोहिणीला बिलगत आहेत आणि त्या तसंच त्यांना उचलून आपल्या पदरांनी ते धुळीचं मुख पुसतात आणि त्यांना दृढ हृदयी धरतात, त्यांचे पापे घेतात. आणि यशोदा सारखी म्हणते की कसंही हे माखलेलं मातीतलं असलं ना तरी बाळ गोडच दिसतंय. आता त्याचं रूपच तसं आहे, कोणालाही आकर्षण करणारं. तर ते बघत आनंदात तिचा दिवस रोज आनंदात जातो आणि तिला वाटतं की मी केवढी भाग्यवान आहे की माझ्या पोटी हे बाळ आलंय, जे सगळ्या गोकुळाला त्यांनी नाद लावलाय, सगळ्या गोकुळाला आनंद देत आहे, असं बाळ माझ्याकडे आलेलं आहे. त्याच्या लीला बघण्यात त्यांचा वेळ मस्त चाललेला आहे. एकदा काय होतं, दोघं जण बळीराम आणि कृष्ण अंगणात धावत खेळत असतात. एक गोरा आणि एक सावळा. बळराम त्याला चिडवतो. तो म्हणतो की तू काळा कसा, तुझे आईवडील तर केवढे गोरे आहेत.
त्यामुळे तू नाहीच आहेस तुझ्या आईचा मुलगा, मी ह्या आईचा मुलगा आहे. झालं. कृष्णाने लोळण घेतली आणि आईकडे तक्रार केली. हा म्हणतो की मी तुझा मुलगा नाही. मग यशोदा दोघांना उचलून घेते आणि म्हणते मीच तुमच्या दोघांची मीच आई आहे, चला बरं, चला खेळा. अशा प्रकारे छान छान. नंतर गागोठ्यात जातात, गाई वासरं सोडून देतात. मग वासरं कशी हुंदडतात आपण पाहतो ना, शेपूट खूप उडवतात एकदा हुंदडायला लागली वासरं की. तसं जशी वासरं उड्या मारतील तसे हे दोघं उड्या मारतात. आणि त्यांचं हे सगळं कौतुक कानावर आलं ना की गवळणी आपल्या घरातले सगळे कामं विसरून टाकून धावत नंदाच्या अंगणात. त्यामुळे त्यांना असं वेळ लागलेलं असतं की ते सारख्या नंदाच्याच अंगणात येतात. त्याला खेळायच्या निमित्ताने, त्याला बोलायला शिकवायच्या, त्याला चालायला शिकवायच्या निमित्ताने. त्याला इतकी सुंदर यांनी उपमा दिली की गवळणी त्याला घेऊन ना बोलायला शिकवत आहेत. त्यामुळे जो सगळ्या जगाची वाचा आहे त्याला ह्या बोलायला शिकवत आहेत. असं काय शिकवणार, बोबडे कृष्णाला बोलायला शिकवतात आणि मग त्याला म्हणतातही, अरे बाबा तू काय बोलतोयस ना ते आम्हाला काहीसुद्धा कळतंय, तुझं बोलणं आम्हाला गूढ वाटतंय, असं त्या गवळणी म्हणतात. तो काहीतरी बोलायला बघतो त्याने शिकवलेलं, पण त्यांना काही ते कळत नाही. अशा प्रकारे मस्त आनंदात गोकुळातले सगळ्यांचे दिवस चाललेत. इथे कंसाकडे एक दुसरा दैत्य येतो, त्याचं नाव तृणावर्त. तो म्हणतो मी वारा किती वायू निर्माण करू शकतो, मी जातो. आणि असा त्याला इतका गोकुळात माजेल आणि त्या वादळात मी पटकन कृष्णाला उचलून तुमच्याकडे घेऊनच येतो. कंस त्यालाही आज्ञा येतो, जा. याचं नाव तृणावर्त. हा गोकुळात जसजसा जवळ यायला लागतो तसं सगळं धुळीने मागतं. इतकी धूळ ते कडेवर यशोदा घेऊन उभी असते अंगणात कृष्णाला. तर तिला कृष्ण तर दिसत नाहीसा होतो आणि अचानक डोळ्यात इतकी धूळ जाते की ती हाताने डोळे पुसायला म्हणून जाते. तेवढ्यात तिच्या हातातनं कृष्ण सटकतो आणि पळत अंगणाबाहेर जातो. नाही सावतो, कुठे दिसतच नाही. आणि इतका प्रचंड प्रलय समेर म्हणजे वायू येत असतो की लोक त्रस्त होतात, कोणी मूर्छित होऊन पडतात, मोठाले वृक्ष उन्मळतात, हल्लकल्लोळ माजतो त्या गोकुळात. आणि त्यामुळे काही काळाकरता ती भान विसरते यशोदा की आपल्या हातातनं सटकून कृष्ण गेलेला आहे. सगळीकडे बघते तर वृक्ष कोसळून पडतात, उडून जात आहेत, काही घरं पण कोसळत आहेत. एवढा सख्खा वाद सुटतो. त्या वाऱ्या त्या कृष्णाला बरोबर हेरतो हा तृणावर्त आणि पटकन उचलून घेतो आणि आकाशमार्गात जातो. आकाशात अशी झेप घेतो तो तृणावर्त. हा छोटासा कृष्ण आपल्या हाताने त्याची मान पकडतो. आता केवढा कृष्ण हे आधीचं वर्णन ऐकलं तर तो म्हणे अशी मान पकडतो आणि अशी दाबतो की त्याचं मस्तक धडा वेगळं होतं आणि त्याचं धड गोकुळातल्या अरण्य प्रदेशात जाऊन पडतं तृणावर्ताचं. क्षणात तृणावर्त मारला जातो. आणि इथे जणू काहीच घडलं नाही असं ते त्याचं शिरसुद्धा तिथेच फेकून खाली उतरून कृष्ण धावत धावत आपल्या घरात येतो. मधल्या काळात वादळ शमलं, तृणावर्त मरतो तसं वादळ शमलं. वादळ शमल्याबरोबर यशोदा परत सगळीकडे त्याला शोधायला लागते. परत सगळ्या गवळींची आणि सगळी शोधाशोध होते. त्यांना कुठेही तो दिसत नाहीये. तर हा आपला दूर धावत येतो आणि आईला मिठी मारतो. ती म्हणते अरे कुठे गेला होतास, माझ्या आत्ता क्षणापूर्वी कडेवर होतास आणि क्षणात नाहीसा झालास. कंसाला आता हाही वृत्तांत कळतो की आता तृणावर्त पण मारला गेला, आता काय करावं, आता अजून नवीन काहीतरी युक्ती करायला पाहिजे असं कंसाच्या मनात सुरू असतं. इकडे कृष्णाच्या अजून काही काही मजेशीर लीला चाललेल्या असतात. एक दिवस यशोदा त्याला मांडीवर घेऊन झोपत असते, केसावरून हात फिरवत असते. तेवढ्या त्या छोट्या कन्हैयाला मोठी जांभई येते आणि तो जे करतो सहज लक्ष जातं यशोदेचं. तर तिला तिथे सगळं ब्रह्मांड दिसतं. बघतच राहते ती. इतक्या असंख्य कृष्णमूर्ती तिला दिसायला लागतात. द्वीप, खंड, पर्वत, सागर, शेष, गंगा सगळं दिसायला लागतं. वैकुंठ, कैलास, अनंतशाही, सर्वेश्वर म्हणजे हात जो रूप घेऊन आलाय तो शेषशाही सुद्धा तिला दिसतो. असंख्य हरीचे अवतार दिसतात. कितीतरी ऋषींचे भार, इंद्र, अग्नी, यम, दिशांचे सगळे पती, वरुण, समीर, कुबेर सगळं तिला त्याच्या तोंडात दिसायला लागतं. इतकंच नाही तर अनेक गोपाळ, अनेक यशोदानंद, ती सगळं विसरते, देहभान विसरते आणि अक्षरशः तटस्थ होऊन जाते. तिची समाधी लागते अक्षरशः. अनंत यशोदा, अनंत कृष्ण, अनंत त्यांची नामं, अनंत गुण पाहता यशोदेचे मन झाले उन्मन ब्रह्मानंदी. उन्मनी अवस्था तिला प्राप्त होते. काही काळ असाच जातो आणि कृष्ण तोच सगळं करणारा ना, त्या हरीबरोबर हरीची माया सतत आहे. तो परत तिला मायाजाळ घालतो. ते सगळं ब्रह्मांड असतं ते नाहीच होतं त्याच्या मुखात दिसणारं आणि ती शुद्धीवर येते
आणि तिला एवढं जाणवतं की आत्ता आपल्याला काहीतरी प्रचंड मोठं विश्वरूप ह्याच्या मुखात दिसलं आणि ती स्वतःला धन्य म्हणते की मी खरंच धन्य जननी आहे ह्याची, की हा ब्रह्मानंद माझ्या पोटी जणू आलेला आहे. एक दिवस म्हणे यशोदेला तो म्हणतो की मला ना तू काहीतरी गोष्ट सांग, आत्ताच गोष्ट सांग, आत्ताच गोष्ट सांग. ती गोष्ट सांगायला घेते. कोणाची? तर रामाची कथा घेते सांगायला. आणि मग सगळी रामाची कथा सांगते की तो कसा जन्माला आला, ते 4 भावंड कशी होती, मग त्याची मुंज झाली, मग विश्वामित्र आले आणि म्हणाले आमच्या मखरक्षणाला तुझ्या या शूर रामाला मी घेऊन जातो. जायचं ठरल्यावर राम वसिष्ठाला शरण गेला, त्याच्याकडून ज्ञान मिळवलं आणि मग राम आणि लक्ष्मण गेले विश्वामित्राबरोबर, ताटिकेला मारली, अनेक राक्षस मारले, 20 कोटी सेनेचा सुबाहू मारला. असं परत येताना विश्वामित्राचं मखरक्षण झाल्यावर मिथिलेला गेले, तिथे शंकराचं धनुष्य तोडलं, सीतेशी विवाह केला आणि परशुरामाचा अहंकार जाळला आणि त्याचा गर्वहरण करून राम परत आला. आल्या आल्या आपल्या कैकेयीच्या आज्ञेमुळे वनावासात गेला. वनात लक्ष्मणाबरोबर तो गेला. हे सगळं ही गोष्ट सांगते यशोदा त्याला. मग असं घडलं, मग तसं घडलं, तसं घडलं. पंचवटीत गेला, तिथे रावणाने सीतेला कपटांनी पळवलं. रावण हा शब्द उच्चारल्यावर पाळण्यातून बाहेर उडी टाकली कृष्णाने आणि एक खेळातलं धनुष्यबाण तिथं पडलं होतं, ते पटकन घेऊन आला आणि अगदी आकर्ण ओढल्यामुळे दाखव कुठे आहे तो रावण, त्याची 10 मी शिरं तोडून टाकतो आणि माझ्यासमोर त्याला मारतो. नळ सौमित्र ह्यांची सगळ्यांची मदत घेतो, माझ्या हनुमंताची मदत घेऊन लंकेला आग लावून टाकतो आणि सुवेळी जाऊन संपूर्ण लंकेतल्या सगळ्या राक्षसांचा संहार करतो. रावणाची 10 शिरं मी तोडून टाकतो आणि मी अयोध्येला परत येतो. तो हे जे कृष्ण बोलायला लागला ती भयभीत झाली लिटरली. किती गोष्ट सांगत होती अक्षरशः. मी गोष्ट सांगते आणि अचानक काय घडलं हे. यशोदा इतकी भयभीत झाली आणि पाळण्याकडे बघायला लागली तर पाळण्यात कृष्ण आहेच, रडतोय, लहान मूल रडतं तसा. आणि इकडेही कृष्ण दिसतोय पण रामाच्या रूपात. परत ती चितीत अवस्था होते, तिची अक्षरशः समाधी लागते. ती त्यातून जेव्हा सावरते तेव्हा तिला एवढंच कळतं की मी खरंच स्वप्न पाहिलं का हे सत्य होतं. ह्या एवढ्याशा बाळाच्या काय लीला चालल्या आहेत, त्याच्यावर काय संकट येत आहेत, ती कशी परतवली जात आहेत. परतवताना तर ती पुढ्यात बघत नाही ना, त्यामुळे तिला कळतच नाही की काय घडतंय. काहीतरी घडतंय पण एवढं निश्चित की मी खरंच भाग्यवान आहे की हे इतकं सुंदर रुपडं माझ्या पोटी आलंय. आणि ते सगळ्यांना वेड लावतच आहे, पण मला वेडच लावलंय. मला घरातल्या कुठल्या गोष्टी सुचतच नाहीत. मला सारखं कृष्णाकडेच बघत राहावं असं वाटतं. अशी तिची अवस्था झालेली असते अक्षरशः. सारखी त्याला घेऊन अंगणात, एक दिवस अंगणात उभी राहते. तर अंगणात म्हणे नीलबंध भूमी, म्हणजे जणू पाचूची भूमी आहे अशी एक जमीन असते हिरवीगार, आणि तिथे ती कडेवर घेऊन उभी असते. बघता बघता सटकतो कृष्ण तिच्या हातातून, खाली उडी टाकतो खेळायला गेल्या का, आणि तिला दिसेनासा होतो. आणि ती शोधते आत्ता माझ्या हातात होता आणि मला दिसत का नाही की अजून नोकराचा क्लान बोलावते की अरे माझ्या कडेवर होता आत्ता, काना कुठे गेला. शोधतात अजिबात दिसत नाही. बाहेर जाते सगळीकडे, अंगणात शोधते, सगळीकडे शोधते. ह्याला मग सुंदर कवीने दृष्टांत दिला की तो जगत जीवन असतं ना, पृथ्वी माझी अदृश्य झाला असा जो जगत जीवन असतो, कोणाला दिसतो त्याला शोधण्यात किती जण किती आयुष्य वाया घालवतात. तर कोणी घोर विपिन स्वीकारतात, निराहार राहतात, पंचाग्नी साधनं करतात, वायू आहार घेतात, जटाधारी होतात, अघोरी क्रिया करतात, म्हणजे देवाची साधना पण अघोरी पद्धतीची, शमदमादी अष्टांग साधनं करतात. पण कोणालाही तो सापडत नाही. कोणी गृहस्थाश्रम करून 4 आश्रम नीट करतात आणि संन्यासाश्रम घेऊन त्याच्या नामस्मरणात राहतात. हे सगळं केलं तरी हा कृष्ण कोणालाही सापडत नाही बिलकुल. त्याच्यावर फक्त जे त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात ना त्यांनाच तो सापडतो. कौसल्या मायेत भुलून सगळ्याभर शोधते आणि नंद येतो बाहेरून, आणि तो येतो आणि बघतो. तर ती काय शोधतेस म्हणजे आत्ता कडेवरनं कृष्ण पळाला, कुठे दिसत नाही, बघा दिसतो का, तर नंदार समोर दिसतो त्या हिरव्या जमिनीवर. तो म्हणतो हा काय कृष्ण. आणि कृष्णाला पण असं वाटतं की आता अजून मी मिळालो नाही तर आई आपली प्राण देईल अक्षरशः. तिथून धावत येतो आणि चिकटतो. ती म्हणते असा कुठे गेला होतास. तो म्हणतो इथेच तो बसलेलो. ह्या कवी दृष्टांत सुंदर देतात की ते निर्गुण निराकार आहे ना, ते त्या हिरव्या जमिनीत, हा हिरव्या निळ्याच्या त्या जमिनीमध्ये
हा निळा गोविंद कृष्ण एकरूप होऊन गेले, विरून गेले आणि ते दिसतच नाहीसे झाले खरं सांगायचं तर. त्यामुळे यशोदेला दिसले नाहीत आणि यशोदेच्या डोळ्यावर मायेचं आवरण होतं. ती आपल्या संसारात रमलेली होती, तिला म्हणे दिसला नाही तो. पण जेव्हा नंद बाहेरून आला तेव्हा तो कुठल्याही विचारात नव्हता, त्याला एकदम समोर पहिला कृष्णच दिसला. तर तसं तुम्ही जेव्हा निर्विचार व्हाल, निर्विकार व्हाल, निर्मन व्हाल किंवा अमन व्हाल, तेव्हाच तुम्ही त्याच्यापर्यंत पोचू शकाल. असा एक आध्यात्मिक दृष्टांत यांनी इथे दिला. अशा प्रकारे नाना लीला इथे गोकुळात कृष्णाच्या चाललेल्या आहेत आणि यशोदाला वाटतंय की मी आता काय करू आणि काय नाही, असा आनंद तिच्या मनात उचंबळतोय की हे जीवन आपलं आत्ता आहे जीवन, ते संपूच नाही, हा कृष्णाचा एवढाच राहावा आणि ह्याला मी अशीच खेळवत राहावे अशी तिच्या मनात भावना होते. अशा प्रकारे कृष्णाच्या अशा अनंत खोड्या आपल्याला अजून पुढच्याही अध्यायात बघायच्या आहेत. पण इथे मात्र एवढ्या गोष्टींनी हा अध्याय त्यातला 5वा आता संपतोय. आणि प्रथेप्रमाणे श्रीधर कवी म्हणतात की श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुरश्रोते परिसोत संत पंचमाध्याय ओढा.